बघा आता आपण सेकंड लेक्चर कंटिन्यू करणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 10th क्लासचं जे फर्स्ट चॅप्टर आहे अल्जेब्राचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याचं आपण सेकंड लेक्चर कंटिन्यू करणार आहे. आता सेकंड लेक्चरमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, सॉल्व्ह दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता खाली दिलेले जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यापैकी फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 3x minus 2x minus 3y is equals to 9 and 2x plus y is equals to 13. आता या इक्वेशनला आपण एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. जसं की आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं, आपण एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करत आहे. एलिमिनेशन मेथड आपण कंटिन्यू करणार आहे की बोर्डमध्ये बघा, बोर्डमध्ये या टाईपचं एक एक्झाम्पल विचारल्याच जाणार. बोर्ड एक्झाम मध्ये या टाईपचं एक एक्झाम्पल येतेच बाळांनो. तर चला आपण याला सॉल्व्ह करू. काय म्हणते बघा, तर पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे ते ॲज इट इज राईट करून घेतो मी. twice x minus 3y is equals to 9. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ आपण. सेकंड इक्वेशन काय आहे सर, twice x plus y is equals to 13. इक्वेशन नंबर 2. बर, तर बघा आता आपण याला एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करणार. आता एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करण्याचा पहिला क्रायटेरिया काय आहे की जोही व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा त्याचे कोएफिशिएंट सेम असले पाहिजे, है ना, आणि साइन अपोजिट असले पाहिजे. बघा जसं की इथं x चा कोएफिशिएंट 2 आहे, इथं सुद्धा x चा कोएफिशिएंट 2 आहे, म्हणजे कोएफिशिएंट सेम आहे. कोएफिशिएंट सेम आहे आणि सर साइन अपोजिट पाहिजे, पण साइन सेम आले. आता साइन अपोजिट नाहीये, मग आपल्याला काय करावं लागणार की इक्वेशन 2 ला मायनसनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागणार. मग आता चला मल्टिप्लाय करू. प्लस येतं प्लस इंटू मायनस, मायनस प्लस इंटू मायनस, मायनस प्लस इंटू मायनस, मायनस. तर या ठिकाणी बघा आपण इक्वेशन 2 ला मायनस साईननं मल्टिप्लाय करून घेतलं. आता लक्षात येईल तुमच्या बघा, प्लस ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस एक्स गेट कॅन्सल. आता काय राहिलं आपल्याकडे बघा, मायनस 3y मायनस वाय, मायनस 3y मायनस वाय, मायनस 3y मायनस 1y मायनस 4y is equals to minus 4y equals to 9 minus 13 सर minus 4. आता बघा बाळांनो, मायनस मायनस प्लस झाले. 4 मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यानंतर डिव्हाइडला सर 4/4, 4/4. तर बघा बाळांनो 4 1 चा 4. या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती आली सर, तर y ची व्हॅल्यू आली बाळांनो 1. y ची व्हॅल्यू किती आली 1. तर आता y ची व्हॅल्यू 1 आली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर काय करावं लागणार की y ची व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करावं लागणार. ठीक आहे, तर मी y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1. आता बघा y इक्वल्स टू 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. आता x ची व्हॅल्यू निघून जाईल. कसं तर बघा बाळांनो, ट्वाइस x मायनस 3 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, y ची व्हॅल्यू सर 1 बर इज इक्वल्स टू 9 ट्वाइस x मायनस 3 1 चा 3 इज इक्वल्स टू 9. मायनस 3 पलीकडे गेल्यानंतर प्लस होतील सर. ट्वाइस x इज इक्वल्स टू 9 प्लस 3. 9 प्लस 3 सर, 9 प्लस 3 12. ट्वाइस x इज इक्वल्स टू 12. आता हा 2 जो आहे ना तो मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइडला जाईल सर. तर x इज इक्वल्स टू 12 डिवाइडेड बाय 2. आता बघा या ठिकाणी 2 1 चा 2, 2 6 चा 12, 2 1 चा 2, 2 6 चा 12. तर बाळांनो आता बघा x ची व्हॅल्यू काय आली सर, x ची व्हॅल्यू आली आपली 6. x ची व्हॅल्यू आली 6, y ची व्हॅल्यू 1 आली आणि x ची व्हॅल्यू 6 आली. तर आपण असं म्हणू शकतो बाळांनो, देअरफॉर x इज इक्वल्स टू 6 अँड y इक्वल्स टू 1. x equals to 6 and y equals to 1 are the solution of given equation, are the solution of given equation. बघा y इक्वल्स टू 1 आणि x इक्वल्स टू 6 हे झालं सोल्युशन. म्हणजे सरळ सरळ काय आपण जर का हे दोन इक्वेशन घेतले बाळांनो, याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं एलिमिनेशन मेथडनं, तर आपल्याला याचं सोल्युशन भेटलं. x ची व्हॅल्यू 6 भेटली, y ची व्हॅल्यू 1 भेटली. म्हणजे जर का आपण याला ग्राफिकली सॉल्व्ह केलं असतं तर ह्या दोन लाईन कोऑर्डिनेट सिस्टीमवर जर पाहिलं आपण, कोऑर्डिनेट ऍक्सिसवर जर पाहिलं तर ह्या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या असत्या तर x इक्वल्स टू 6, x ऍक्सिसवर 6 आणि y ऍक्सिसवर 1 या ठिकाणी या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या असत्या. म्हणजे हे झालं या दोन लाईनचं सोल्युशन. बरोबर आहे, म्हणजे हे लाईनचं इक्वेशन आहे. जसं की पहिलं लाईनचं इक्वेशन आहे आणि दुसरं लाईनचं इक्वेशन आहे. बरोबर आहे. तर बाळांनो आता पाहू आपण याच्यानंतरचा नेक्स्ट न्यूमेरिकल आपण कंटिन्यू करू लगेच. बघा काय म्हणतो, त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला
5m मायनस थ्राईस m. नेक्स्ट न्यूमरिकल आपण कंटिन्यू करू. 5m मायनस थ्राईस n इज इक्वल्स टू 19. आणि सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे सर? सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे m मायनस 6n इक्वल्स टू 7. m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. जसं की मी प्रत्येक वेळेस सांगत आलो बाळांनो, या टाईपचा एक क्वेश्चन जरी बोर्डमध्ये आला तर हा 2 मार्क्ससाठी येतो आणि या मेथडवर एक विचारल्याच जाणार. बोर्ड एक्झाम मध्ये या टाईपचा एक क्वेश्चन येणारच. बरं, तर याला सॉल्व्ह करू आपण एलिमिनेशन मेथड. चला, फर्स्ट एक्झाम्पल सर, फर्स्ट क्वेश्चन इक्वेशन काय आपलं? 5m मायनस थ्राईस n इज इक्वल्स टू 19. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. सेकंड इक्वेशन काय आहे सर? m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. चला, आता एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करायचंय. आता सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बघा, जे आपला स्टेप आहे त्यानुसार आपण जाणार आहे सर. आता बघा, या ठिकाणी m चा कोएफिशिएंट सर 5 आहे आणि या ठिकाणी m चा कोएफिशिएंट 1 आहे. m चे कोएफिशिएंट सेम आहे का? नाही सर. आता n चे सेम आहे का पाहू. n चा कोएफिशिएंट 3 आहे, इथं 6 आहे सर. n चे पण सेम नाही. पण आपली मेथड कोणती आहे? एलिमिनेशन मेथड आहे. तर एलिमिनेशन मेथड आपल्याला माहिती आहे सर, एलिमिनेशन मेथड मध्ये कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम पाहिजे. जर कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम नसतील तर आपल्याला करून घ्यावं लागतील. व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. आता हे आपल्यावर डिपेंड करते नेमके आता m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करायचे का n या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करायचे. ठीक आहे, तर आपण काय करू, या ठिकाणी सर m चे कोएफिशिएंट सेम करून घेऊ, है ना. तर या ठिकाणी 5m इथं 1 आहे, तर 1 च्या ऐवजी 5 आणण्यासाठी इक्वेशन 2 ला मला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 न. तर आपण आता बघा याला कसं राईट करू शकतो? इक्वेशन 1 ॲज इट इज 5m मायनस थ्राईस n इज इक्वल्स टू 19. पण इक्वेशन 2 ला 5 न मल्टिप्लाय करायचंय. 1 इंटू 5 सर 5n मायनस 6 5 चा 30 n इज इक्वल्स टू मायनस 35. आता बघा बाळांनो, आता m या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम झाले सर. कोएफिशिएंट सेम झाले. आता आपल्याला साइन अपोजिट करायचे का? m ला एलिमिनेट करायचं. एलिमिनेट करायचं म्हणजे साइन अपोजिट पाहिजे. मग साइन अपोजिट नाहीये तर साइन अपोजिट करावं लागेल. मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय मायनस साइन. प्लस येतं मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. बर, तर बाळांनो बघा, 5m प्लस 5m मायनस 5m गेट कॅन्सल. प्लस 30n मायनस 3n सर 27n इज इक्वल्स टू बाळांनो, आता लक्ष द्या, 35 प्लस 19. आता आपल्याला या दोघांची काय करावं लागणार आहे? ऍडिशन. आता ऍडिशन जर केली तर 35 प्लस 19 सर 54. ही ऍडिशन आली आपली 54. 27 जे येतं 27 मल्टिप्लायला आहे सर, तिकडे गेल्यानंतर डिवाइडला n इक्वल्स टू 54 डिवायडेड बाय 27. तर या ठिकाणी बघा 27 1 चा 27, 27 2 चा 54. तर n ची व्हॅल्यू किती आली सर? n ची व्हॅल्यू आली 2. n ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आणि ती n ची व्हॅल्यू किती आली सर? 2 आली. तर n ची व्हॅल्यू 2 आली तर बाळांनो आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. m ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल? तर पुट n इक्वल्स टू 2 इन कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करा. इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. इन इक्वेशन 1 n ची व्हॅल्यू 2 जी आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आपण. काय आहे इक्वेशन 1? 5m मायनस थ्राईस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n सर 2 इज इक्वल्स टू 19. 5m बघा बाळांनो, मायनस 3 2 चा 6 इज इक्वल्स टू 19. मायनस 6 पलीकडे गेल्यानंतर प्लस होतात. 5m इज इक्वल्स टू 19 प्लस 6 सर 19 प्लस 6 ही जर ऍडिशन आपण केली तर येते 25. किती येणार? 25. 5 मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यावर डिवाइडला m इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 5. आता या ठिकाणी बघा 5 1 चा 5, 5 5 चा 25. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m इक्वल्स टू 5. m इक्वल्स टू 5. अशा वेळेनं आपण काय केलं, m आणि n या दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आणि हेच काय सर गिव्हन इक्वेशनचे सोल्युशन आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो देअरफॉर m इक्वल्स टू 5 and
n equals to 2 are the solution of given equation आर दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बघा व्हेरिएबल या ठिकाणी बघा मागचा एक्झाम्पल जे घेतलं त्यात एक्स आणि वाय व्हेरिएबल होता, या ठिकाणी एम आणि एन व्हेरिएबल होता, बरोबर आहे. हा तर बाळांनो व्हेरिएबल कोणतेही आले, ए आणि बी येऊ, एम आणि एन येऊ, एक्स आणि वाय येऊ, कोणते व्हेरिएबल असेल सर तर मेथड तर तीच लागणार, स्टेप तर त्याच राहतील, बरोबर. स्टेप चेंज होणार नाही. अशा वेळेला आपण काय केलं, याला सॉल्व्ह केलं. बघा आता बाळांनो एलिमिनेशन मेथडनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. पुढच्या लेक्चरला आपण असे एक्झाम्पल घेऊ की ज्या एक्झाम्पल मध्ये कोइफिशियंट इंटरचेंज झालेले असतील व्हेरिएबलचे, तर त्या टाईपचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे. तर बाळांनो आता समोर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. आज थांबू आपण या ठिकाणी.